पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। मागील काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्तिके यांनी पंढरीत बैठक घेतली आणि त्याच दिवशी सायंकाळी नगरपालिका प्रशासनाकडून नवी पेठ परिसरात अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवली गेली। यापुढेही आषाढी यात्रा कालावधीत वारकरी व नागरिकांना सुरक्षित व अडथळामुक्त मार्ग उपलब्ध व्हावा, तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी जिल्हा प्रशासन सोलापूर व पंढरपूर नगर परिषदेमार्फत शहरातील सर्व प्रमुख रस्ते, फुटपाथ, चौक, सार्वजनिक जागा व यात्रा मार्ग अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे। याबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी नागरिकांना आवाहन केले असून मोहिमेच्या अनुषंगाने शहरातील सर्व फेरीवाले, हातगाडीधारक, टपरीधारक, तात्पुरते दुकानदार, व्यावसायिक तसेच नागरिकांना सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, नाला, गटार, चौक, सार्वजनिक मोकळी जागा अथवा नगर परिषदेच्या मालकीच्या जागेवर कोणत्याही प्रकारचे अनधिकृत अतिक्रमण, मालसाठा, जाहिरात फलक, बांधकाम साहित्य, शेड, टपरी, शौचालय आदी ठेवू नये। मोहिमेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे त्यांनी म्हटले आहे। दरवर्षी आषाढी कार्तिकी यात्रा समीप आल्यानंतर पालिका प्रशासनाकडून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली जाते। मात्र वारी संपल्यानंतर बहुतांश ठिकाणी पुन्हा अतिक्रमण जैसे थे होतात। शहरातील वर्दईच्या रस्त्यावर पंढरपूर नगरपालिकेने फुटपाथ बांधले, मात्र सद्यस्थितीत हे फुटपाथ अतिक्रमणामुळे सामान्य नागरिकांसाठी निरुपयोगी ठरले आहेत। त्यामुळे नगरपालिकेकडून अतिक्रमण मोहीम हाती घेताना आधी वर्दळीच्या रस्त्यांना प्राधान्य द्यावे। त्याचबरोबर अतिक्रमण हटविण्यासाठी नगरपालिका लाखो रुपये खर्च करते, पोलीस बंदोबस्त सोबत घेत कारवाई केली जाते, परंतु पुन्हा काही दिवसात वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे होतात, त्याचाही बंदोबस्त केला जावा अशी मागणी होत आहे।